खूप लोकांचा संभ्रम असतो की वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे. एखादी वास्तू दक्षिणमुखी आहे म्हणजे ते अपवित्र आहे किंवा तिथे खूप त्रास होऊ शकतो असं मुळीच नाही. वास्तुशास्त्र सांगितलं जातं की कॅन्सर होऊ शकतो किंवा तुमचं आजारपण वाढू शकतं किंवा तुमचं कर्ज होऊ शकतं. ज्या वास्तूमध्ये सासू आणि सुनेचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये वास्तू दोष असूच शकत नाही. नमस्कार, मी अखिलेश लक्ष्मण राजगुरू. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र आणि रत्नशास्त्रामध्ये दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत करतो. पहिल्या भागामध्ये आपण ज्योतिषशास्त्र पाहिलं, आता आपण वास्तुशास्त्र पाहूयात. खूप लोकांचा संभ्रम असतो की वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे. तर वास्तुशास्त्र म्हणजे वातावरणाचा प्रभाव हा वास्तूमध्ये होतो आणि वास्तूचा प्रभाव त्या राहणाऱ्या व्यक्तींमध्ये होतो. पण याचा अर्थ असा नाही की एखादी वास्तू दक्षिणमुखी आहे म्हणजे ते अपवित्र आहे किंवा तिथे खूप त्रास होऊ शकतो असं मुळीच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी पुण्यात राहिला असल्यामुळे तुम्ही जर एक विचार केला तर लक्ष्मी रोड जो हा आहे तो अख्खा पूर्ण दक्षिणमुखी आहे. याचा अर्थ असा नाही आहे की दक्षिणमुखी वास्तू अपवित्र असते किंवा थोडीशी अपवित्र असते किंवा थोडी वास्तूच्या नुसार चांगली नसते. खरं पाहायला गेलं तर वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर तुमच्या घरातली ऊर्जा. जर मी एक सांगायचं उदाहरण झालं तर अगदी आपण थोडंसं प्रॅक्टिकली बोलूयात. मला खूप जण विचारतात की गुरुजी दक्षिणमुखी वास्तू आहे, आमचं किचन चुकलेलं आहे, आमचे पाण्याची टाकी चुकलेली आहे, आमचं जे एंट्री आहे घराची ती चुकलेली आहे, ह्याच्यामध्ये काही आजार होतात का, किंवा भयंकर वास्तुशास्त्र सांगितलं जातं की कॅन्सर होऊ शकतो किंवा तुमचं आजारपण वाढू शकतं किंवा तुमचं कर्ज होऊ शकतं. ह्यासाठी मी एक छानसं उदाहरण पुण्यातलं सांगेल. ते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या माई ज्या आत्ता नाही आहेत, सिंधुताई सपकाळ यांचं तुम्ही जर आयुष्य बघितलं तर अक्षरशः त्या स्मशानामध्ये राहत होत्या. त्यांनी तर तिथले पिंड खाल्ले. त्या स्मशानामध्ये राहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला. रामदास स्वामींनी सांगितलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. वास्तू कुठेही असू देत, तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या वास्तूसाठी काही सोपे उपाय आहेत की जे केल्यानंतर तुमची घरातली निगेटिव्ह ऊर्जा, आपण जसं की आता पाठीमागच्या काळामध्ये करोना हा भयंकर आजार आला होता. आता बघा, करोना आल्यानंतर आपण असा विचार केला का की मला करोना, मी पॉझिटिव्ह आहे म्हणजे मी मरणारच आहे, तर मुळीच नाही. ह्यासाठी पुढे लस पण आली. ॲक्च्युली वास्तुशास्त्र ह्या लसीसारखं आहे. तुम्हाला आजार होणार आहे, जसं की छान एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये, जन्म दुःखम जरा दुःखम नित्य दुःखम पुन्हा पुन्हा, किंवा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा. मला वाटतं की दुःख कुणाला नाही, सगळ्यांना दुःख आहेत. मला वाटतं की त्या दुःखावर मार्ग काढण्यासाठी आपण ज्या वास्तूत राहतो त्या वास्तूची ऊर्जा ही छान असावी. सगळ्यात महत्त्वाची वास्तूचे 3च दोष, जसं की आपण जर शास्त्र पाहिलं तर 3च दोष सांगितले जातात. एक तर स्मशाना शेजारी वास्तू नसावी, कारण त्या स्मशानाजवळची निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या घराजवळ येते. दुसरी की आपल्या वास्तूच्या शेजारी म्हणजे आपल्या घराला अगदी लागून हॉस्पिटल नसावं. आणि तिसरं, आपल्या मुख्य दरवाजापुढे कुठलंही मंदिर नसावं. ह्या 3 दोषाच्या पलीकडे मला वाटत नाही की कुठलाही वास्तूचा मोठा दोष असू शकतो. म्हणून मी मगाशी माईंचं उदाहरण सांगितलं. जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येकदा बोलावं वाटतं. तुम्ही जर रायगड किल्ला पाहिला असेल किंवा अगदी सिंधुदुर्ग किल्ला पाहिला असेल तर ह्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांनी वास्तूनुसारच रचना केली आहे. मला वाटतं की छत्रपती शिवाजीराजे हे आपल्या वास्तुशास्त्राचे प्रणेते म्हणायला हरकत नाही आणि ते वावगंही ठरणार नाही. तर मला वाटतं की वास्तुशास्त्र जे आहे ते खूप सोपं आणि सरळ आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अगदी भीती दाखवू नये कुठल्याही वास्तुतज्ञांनी. आणि कसल्याही प्रकारे बऱ्याच वेळा सांगितलं जातं की दक्षिणमुखी वास्तू असेल तर घरच्या कर्त्याला त्रास होतही असेल, पण मला वाटतं ह्याच्यासाठी खूप सोपे काही उपाय आहेत आणि ते जर उपाय केले तर कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही. अगदी मी ही शाश्वती देऊन सांगतोय. असे भरपूर काही माझ्याकडे येणारे माझे मित्रपरिवार असेल, माझ्याकडे वास्तूचे मार्गदर्शन घेण्यासाठी येणारे
बरेचसे अगदी सर्वसामान्य लोक असतील तर हे वास्तूच्या शास्त्रानुसार मला विचारतात की गुरुजी, खूप वेळा गुरुजींनी आम्हाला असं सांगितलंय की हे किचन तोडा, हे पाण्याची टाकी इथे तोडा, इकडे लावा. मला वाटतं हे करण्याची काही गरज नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, घरामध्ये वातावरण निर्मिती पॉझिटिव्ह करा, हे खरं वास्तुशास्त्र आहे. आणि याच्यासाठी पुढची एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो, अगदी ह्या वास्तूच्या शास्त्रानुसार सांगेल की जेवढी घरामध्ये ऊर्जा पॉझिटिव्ह राहील किंवा जेवढे तुमच्या घरातले कलह कमी होतील. आपली पूर्वी खूप जुनी लोक सांगायची बघा की जिथे शांतता तिथे लक्ष्मी, जिथे शांतता आहे ना तिथे लक्ष्मी आहे. मला परवा एका डॉक्टर मित्राने विचारलं की गुरुजी, वास्तुशास्त्र जे आहे तर ते कुठे दोष नाहीये. तर मी एक नक्की सांगेल की ज्या वास्तूमध्ये सासू आणि सुनेचा खळखळून हसण्याचा आवाज येतो त्या घरामध्ये वास्तू दोष असूच शकत नाही. मला वाटतं जरी अशी लोकांची काही भीती असेल तर वास्तुशास्त्रासाठी मला नक्की संपर्क साधा. माझा पत्ता असा आहे, शंकर महाराज मठ, श्री स्वामी समर्थ ज्योतिष, शंकर महाराज मठाजवळ, सातारा रोड. माझा फोन नंबर आहे 73 50 10 11 11. परत एकदा सांगतो, 73 50 10 11 11. आणि दुसरा नंबर आहे 99 23 62 45 85. मी दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी हे ऑफिसला असतो. तर या ऑफिसला अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल किंवा काही तुमच्या समस्या असतील, ह्या विना खर्चिक तुम्हाला सांगितल्या जातील. एवढं बोलतो आणि आपला जो दुसरा भाग आहे तो इथे थांबवतो. धन्यवाद आणि नमस्कार.